देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना तेथे कोणाचे चाले तेथे कोणाचे चाले ना तेथे कोणाचे चाले ना तेथे कोणाचे चाले ना तेथे कोणाचे चाले ना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना तेथे कोणाचे चाले तेथे कोणाचे चाले ना तेथे कोणाचे चाले ना तेथे कोणाचे चाले ना तेथे कोणाचे चाले हरी चंद्र तारा राणे हरिश्चंद्र हरी चंद्र तारा राणे वाहि डोंबा घरे पाणी वाहि डोंबा घरी 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 पाणी पांडवाचा सहकारी पांडवाचा सहकारी हे पांडवाचा सहकारी राजवरणी केले दुरी राजवरणी केले राजावरणी केले दुरी राजावरणी केले दुरी राजावरणी केले दुरी राजावरणी केले दुरी आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना तेथे कोणाचे चाले ना तेथे कोणाचे चाले ना तेथे कोणाचे चाले ना तुका मने उगेची रहा तुका मने उगेची रहा होईल ते सज पहा होईल ते जपा होईल ते जपा होईल ते जपा होईल ते जपा तुका मने उगेची रहा तुका मने उगेची रहा होईल ते सज पहा होईल ते जपा होईल ते जपा होईल ते जपा होईल ते जपा आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना तेथे कोणाचे चाले ना तेथे कोणाचे चाले आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चाले ना तिथे कोणाचे चाले ना तिथे कोणाचे चाले ना हरे 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 डोबार घुमाई जय 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 डोबार घुमाई हरे 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 डोबार घुमाई हरे 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 डोबार घुमाई
देवाजीचा मना आले 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 देवाजीचा मना तेथे कोणाचे चालेना तेथे कोणाचे चालेना आले देवाजीचा मना आले देवाजीचा मना तेथे कोणाचे चालेना तेथे कोणा तेथे कोणाचे चालेना आले देवाजीचा मना आले देवाजीचा मना तेथे कोणाचे चालेना चालेना तेथे कोणाचे तेथे कोणाचे चाले तिथे कोणा तिथे कोणा चालेना चाले ते
कोणाचे चाले तिथे कोणाचे चालेना तेथे कोणाचे चालेना आले देवाजीच्या मना आले देवाजीचा विठ्ठला विठ्ठला आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना हरिश्चंद्र ताराराणी वाहे डोंबा घरी पाणी पांडवांचा साह्यकारी राज्यावरुनी केले दुरी आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना तुका म्हणे उगी राहा होईल ते सहज पहा आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरथ्यम् वरं पुंडरीका दातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचा जने जन्म नामार्थ झाला जयाने सदावास नामात केला जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती मस्तके पाया परी मस्तके पाया परी या बार करी सतता या बार करी सतता मस्तके पाया वारी मस्तके पाया वारी या
पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना, हरिश्चंद्र तारा वाहे डोंबा घरी पा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, गायलेला अभंग, उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता, अखंड विश्वाचा विचार करता, या विश्वातील एक अधिकार संपन्न संत। मुळात संत म्हटलं की त्याच्यापुढे विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले, सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न। ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे, ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे, ज्याचं त्याचं कार्यकर्तृत्व वेगळं आहे। ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा, शांती म्हटलं की नाथ बाबा, भक्ती म्हटलं की नामदेवराय, आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबाराय। ते बुवा, त्यातही संतांची उंची मोजायची झाली तर ती आत्ताच्या काळामध्ये विचार करून चालत नसते। थोडासा कल्पनाशक्तीला जोर द्यावा लागतो आणि त्यांनी जे आयुष्य जगलं ते आयुष्य थोडं आठवावं लागतं। आज काय हो, आज तुम्ही आम्ही ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करू, त्याचं कारण असं आहे, त्यांचं नाव घेतल्याशिवाय चालूला तुम्हाला पर्याय नाही। पर्याय म्हणजे सोपं सांगू का? रागवू नका, चिडू नका, मनाला लावून घेऊ नका। त्यांचं नाव घेतल्याशिवाय आपल्यासारख्या पाप्यांच्या घरातल्या चुली पेटत नाहीत। हे ज्ञानोबा तुकोबांचे तुमच्या माझ्यावर असणारे आजचे उपकार आहेत। नाहीतर खरं सांगा पाटमवाडेकर महाराज, आमच्या आयुष्यातून जर समजा ज्ञानोबा तुकोबा वजा केले तर काय शिल्लक राहील बरं? आज कीर्तनात अशी माणसं बसली असतील जे आमच्यासारख्याला अवताला झुपतील, एवढी श्रीमंत आहेत। पण तेवढी श्रीमंत असून सुद्धा कीर्तन झाल्यानंतर ते आमच्या पायाला हात लावतात। त्यांनी आमच्या पायाला हात लावला म्हणजे आम्ही फुगीरांनी फुगायचं नसतं, लक्षात ठेवा। समाज तुमच्या पायाला हात लावतो, हे समाजाचं ज्ञानोबा तुकोबांवर असणारं प्रेम आहे। आता यंदा म्हणे ज्ञानोबारायांच्या जन्माला 750 वर्ष पूर्ण झाली। 750 वर्ष पूर्ण झाली म्हणून माने पाहुणे त्या सगळ्या मंदिर समितीने एकत्र येऊन निर्णय घेतला, म्हणले आपण ज्ञानोबारायांच्या जन्मातला 750 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून त्यांच्या उपकारातून थोडंसं उतराई होण्याचा प्रयत्न करू। एक तर काही जणांच्या उपकारातून उतराईच होता येत नाही, आई वडिलांच्या उपकारातून उतराई होता येत नाही, एक साधू संतांच्या उपकारातून उतराई होता येत नाही, दोन आणि भगवंताच्या उपकारातून उतराई होता येत नाही, तीन आई वडिलांची सेवा करावी, त्या साधू संतांचं स्मरण करावं आणि भगवंताचं नामस्मरण करावं, हीच त्यांच्या उपकाराची परतफेड। ज्ञानोबा, शांती ब्रह्मनाथ बाबा, भक्ती सूर्य नामदेवराय आणि वैराग्याचा मूर्तिमंत पुत्र असणारे जगद्गुरु तुकोबाराय, त्यातला वैराग्याचा मूर्तिमंत पुत्र असणारे जगद्गुरु तुकोबा आजच्या अभंगामध्ये अतिशय सहज साधं सोपं विधान करतात। या जगातला सगळ्यात मोठा सिद्धांत सांगतात। सिद्धांत 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 म्हणजे नेमकं काय? जे वाक्य कालही खरं होतं, आजही खरं आहे, आणि चंद्र सूर्य असेपर्यंत ज्या वाक्याला कधी बाधा पोचत नाही त्या वाक्याला सिद्धांत म्हणा। आणि या जगातला सगळ्यात मोठा सिद्धांत आहे, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले। आयुष्य जगत असताना काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात, काही गोष्टी आपल्या मनाच्या विरुद्ध घडतात। मनासारख्या गोष्टी घडल्या तरी हुरळून जाऊ नका, आणि मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तरी खचून जाऊ नका। कोणती गोष्ट त्या विटेवरच्या मालकाच्या मनात कधी सांगता येत नाही, का कुणास ठाऊक। हे आयुष्य जगताना माऊली बुवा काही माणसं आपल्याला हवी हवीशी वाटतात,
कधी कधी एखाद्याची वर्तणूक गहाण असेल तर तशी माणसं आपल्याला नको नको वाटतात. पण का कुणास ठाऊक हवी असणारी माणसं सहज अलगत पाखरासारखी निघून जातात आणि नको असणारा प्रत्येकाच्या 10व्याला पहिल्या पंक्तीला जेवायला पुढं. मारुती बुवा, ह्या जगात अशी खूप लेकरं आहेत ज्यांना त्यांचे मायबाप हवे हवेसे होते, पण काय विटेवरच्या मालकाच्या मनात आलं आणि मंदपणे तेवत असणारे एखाद्या समयीची वाट विजावी आणि घरभर अंधार पडावा. तसं कधी कधी आयुष्यातून बाप नावाचा दिवा विझून जातो आणि सबंध आयुष्य अंधारमय होतं. तेव्हा भगवंताकडे बघत असताना तुकोबांनी सांगितलेल्या ओळी आठवतात. लेकरांनो लक्षात ठेवा, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचेच आले ना. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याचं चालत नाही, ज्याच्याकडे धन आहे त्याचं चालत नाही, ज्याच्याकडे सत्ता आहे त्याचं चालत नाही. ज्ञानाच्या बाबतीत विचार करता एखाद्याची उलटी ज्ञानेश्वरी पाठ असली तरी त्याला सुद्धा मरावं लागतं. धनाच्या बाबतीत विचार करता राजा रावणासारखा श्रीमंत असेल आणि सत्तेच्या बाबतीत विचार करता देशाच्या पंतप्रधान पदावर जरी विराजमान असेल तरी स्वर्गीय इंदिरा गांधींना त्यांच्या अंगरक्षकानं, मराठीत त्याला बॉडीगार्ड म्हणायचं, त्या बॉडीगार्डनं गोळ्या झाडल्या. काल त्या घटनेला 41 वर्ष पूर्ण झाली. 31 ऑक्टोबर 1984चा दिवस स्वर्गीय इंदिराजींना त्यांच्या अंगरक्षकानं गोळ्या झाडल्या आणि स्वर्गीय इंदिराजींना पंतप्रधान पदावर विराजमान असताना मरावं. संपत्तीच्या बाबतीत विचार करता सासरवाडीनं धोंड्यात दिलेली अंगठी माणसांपुढं नाचवणाऱ्यांबद्दल मला बोलायचं नाही. माझ्याकडे असा एक राजा आहे ज्या राजाकडे 7 कोटी सोन्याची घरं होती. एका एका घराला 3-3 चौकटी होत्या. एका एका चौकटीला 22.5 क्विंटल सोनं होतं. 9 ग्रहाच्या पायऱ्या करायचा, मग जाऊन सिंहासनावर बसायचा. देवाचा राजा इंद्र त्याच्या डोक्यावर छत धरून उभा राहायचा. तुमचा वायुदेव त्याचं नगर झाडायचा, मेघराजा त्याच्याकडे पाणी भरायचा, गणपती त्याची गाढवं वळायचा, खंडोबा त्याची दाढी करायचा. तो राजा जर देव पूजेला बसला तर जगनिर्मितीचं कार्य करणारा ब्रह्मदेव त्या राजाला गंधगोळी उघडून द्यायचं काम करायचं. शनिदेवाच्या मस्तकावर पाय देऊन तो राजा सिंहासनावर विराजमान व्हायचा. एवढा श्रीमंत असणारा राजा रावण दरबारात आलेल्या साधूला एक दिवशी प्रश्न विचारतो, महाराज मी मरण कसा? तेव्हा त्या साधूनं राजा रावणाला दिलेला उत्तर आहे, राजा आज राजाचा मुलगा राजा दशरथाचा विवाह कौशल्या मातेशी होईल आणि त्या दोघांच्या पोटी जन्माला आलेला राम नावाचा मुलगा एक दिवशी तुला मारून टाकेल. तसंच घडलं. प्रभू रामचंद्रांनी राजा रावण मारून टाकला. कीर्तनात बसलेल्या सगळ्यांसाठी पुढचं वाक्य बोलतोय, ज्याच्या घरी 7 कोटी सोन्याची घरं, एका एका घराला 3-3 चौकटी, एका एका चौकटीला 22.5 क्विंटल सोनं, असा राजा रावण सोबत जाताना तसला 3 कॅमेराचा मोबाईल संग नेला असेल काही त्यांनी. 3 टिपका असतात, काय म्हणायचं, आयफोन. होय, त्यांनी नेला असेल. मग काय
सांगते कबड्डी गेली नाही, सांगते कबड्डी गेली नाही, ओ सांगते कबड्डी गेली नाही, सांगते कबड्डी गेली नाही. हाय तुका म्हणे जाती संपदा ये बडी, तुका म्हणे जाती संपदा ये बडी, सांगते कबड्डी गेली नाही, सांगते कबड्डी गेली नाही. हो तुका म्हणे जाती संपदा ए बडी, तुका म्हणे जात संपदा ए बडी, सांगते कबड्डी गेली नाही, सांगते कबड्डी गेली नाही. सांगते कबड्डी गेली, सांगते कबड्डी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कबड्डी गेली नाही. ऐका ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला मरावं लागलं, धन आहे त्याला मरावं लागलं, सत्ता आहे त्याला मरावं लागलं. त्यापेक्षा सोपं लक्षात ठेवा, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना, कोणाचं चाललं नाही हे सांगण्यासाठी तुकोबांनी पहिला दृष्टांत दिला राजा हरिश्चंद्राचा. हरिश्चंद्रासारखा सत्यवचनी राजा त्याच्या शयन कक्षामध्ये झोपलाय, पण शेवटी का कुणाष्टव विटेवरच्या मालकाच्या मनात काय आलं आणि हरिश्चंद्रासारख्या राजाला स्वप्न पडलं. स्वप्नात त्यानं स्वतःचं सबंध राज्य विश्वामित्र नावाच्या साधूला दान करून टाकलं आणि सबंध राज्य दान केल्यानंतर राज्य दान दिलं स्वप्नात विश्वामित्राला. सत्यात नाईलाजानं हरिश्चंद्र राजाला विश्वामित्र नावाच्या साधूला सबंध राज्य दान करावं लागलं. हरिश्चंद्रासारखा सत्यवचनी राजा पण शेवटी त्याला स्वतःला डोंबा नावाच्या ब्राह्मणाच्या घरी पाणी भरावं लागलं. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. एवढा दृष्टांत अपुरा वाटत असेल तर दुसरा दृष्टांत दिलाय पांडवांच्या आयुष्यातला. तो जगाचा बाप पांडवांचा सहाय्यकारी आहे. पांडवांसाठी त्याने नको नको ती कामं केली. दीपक बुवा वेळ प्रसंगी द्रौपदीला साड्या पुरवल्या. कामुक वनामध्ये अर्जुनासाठी सुभद्रा झाला, अर्जुनाची काम वासना पूर्ण करून पांडवाच्या रथाचं सारथ्य केलं, पत्रावळी उचलण्यासारखं काम केलं. पण का कुणास ठाऊक अभिमन्यू लढाईला निघाला. अभिमन्यूने लढाईला जाताना सर्वांच्या पायाचं दर्शन घेतलं. जुना काळ होता, त्यावेळी वयाने मोठ्या असणाऱ्यांचा मान राखला जात होता, वयाने मोठ्या असणाराचे आदर केला जात होता. धर्मराज युधिष्ठराच्या पायाला हात लावला. युधिष्ठराने अभिमन्यूला आशीर्वाद दिला, आयुष्यमान भवा. भीमाच्या पायाला हात लावला, भीमाने आशीर्वाद दिला, आयुष्यमान भवा. अर्जुनाच्या पायाला हात लावला, अर्जुनाने आशीर्वाद दिला, आयुष्यमान भवा. नकुल सहदेवच्या पायाला अभिमन्यूने हात लावला, नकुल सहदेवने आशीर्वाद दिला, आयुष्यमान भवा. शेजारी उभा असणाऱ्या कृष्णाच्या पायाला हात लावला. महाराज महाराज आवाज येई नाही तुमचा, जरा मोठ्याने बोलाव. हा 5 जणांच्या पायाला हात लावला तेव्हा 5 जणांनी आशीर्वाद दिला, आयुष्यमान भवा. आणि कृष्णाच्या पायाला हात लावला तेव्हा कृष्णाने आशीर्वाद दिला, यशस्वी भवा. 5 जणांनी आशीर्वाद दिला, आयुष्यमान भवा. आणि कृष्णाने आशीर्वाद दिला, यशस्वी भवा. शेजारी उभा असणाऱ्या सुभद्रेने कृष्णाच्या पायाला हात लावला आणि हात जोडून उभा राहिली. दादा 5 जणांनी आशीर्वाद देताना आयुष्यमान भव दिला, पण माझ्या पोराला तू आशीर्वाद देताना मात्र यशस्वी भव दिला. सांग दादा तू आयुष्यमान भव का म्हणला नाही? माझं लेकरू लढाईला निघालंय कृष्णा,
बहुतेक त्याच्या आयुष्याबद्दल तुला काहीतरी शंका वाटते का रे दीपक बुवा? कृष्ण परमात्मा शांत झाला, कारण त्याला माहिती होतं आता निघालेला अभिमन्यू पुन्हा माघारी येणे नाही. रणांगणात अभिमन्यूवरती बाणाचा वर्षाव झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अभिमन्यूच्या प्रेताला जयद्रथाने लाथ दिली. बातमी हा हा म्हणता अर्जुनापर्यंत पोहोचली. अर्जुनाने कृष्णाला विनंती केली, देवा मला माझ्या लेकराकडे जायचं. अर्जुनाला घेऊन कृष्ण परमात्मा अभिमन्यू जवळ आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं लेकरू बघितलं. अभिमन्यू म्हणून हाक मारली. अभिमन्यूची मान कृष्णानं स्वतःच्या मांडीवर घेतली. अर्जुन हे सगळं बघत होता. बापाच्या समोर लेकाचं शरीर पडलंय. अशा अवस्थेत अर्जुनाने कृष्णाकडे हात जोडले आणि कृष्ण परमात्म्याला विनंती केली, देवा मला माहिती आहे तुझा नियम आहे, घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी उदार, तू फुकट कुणालाच काही देत नाही. द्रौपदीला साड्या दिल्या, बदल्यात चिंदी घेतली. सुदाम्याला सोन्याची नगरी दिली, बदल्यात पोहे घेतले. त्या शबरीला मोक्ष दिला, सायुज्यता दिली. उष्टिका होईना बोर घेतली. देवा आज एक बाप स्वतःच्या लेकरासाठी तुझ्या पुढे हात जोडतो. पण सांगू कृष्णा, तुला द्यायला म्हणशील तरी अर्जुनाकडे आता काही नाही. आयुष्यभर तुझं भजन केलंय कृष्णा. तुझं भजन करून जे पुण्य साठलंय, सर्वसाधारण माणूस जागेपणी तुझं भजन करत असेल यात काय नवला. हा अर्जुन झोपला तरी अर्जुनाच्या अंगावरचा रोम न रोम कृष्ण 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 भजन करतो. देवा माझ्या वाट्याचं सबंध पुण्य घे, पण माझ्या लेकराला तेवढं आयुष्य दे. जशी तिथं एक बाप लेकराच्या आयुष्याची अपेक्षा करत होता, तसंच माऊली बुवा गेल्या वर्षीच्या आजच्या दिवसापर्यंत हे सगळे लेकर देवाकडं तोंड करायची, सांगायची, देवा जेवढे शक्य तेवढे प्रयत्न आम्ही आमच्या बापासाठी करतोय रे, पण भगवंता आमची अशी इच्छा आहे, आमचा बाप फक्त आम्हाला जिवंत पाहिजे. भाऊंनी कोणतं काम नाही केलं तरी चालेल, काबाड कष्ट नाहीत केले तरी चालतील, कुठल्या कामाला हात नाही लावला तरी चालेल. देवा आम्हाला कळतं सगळीच झाडे फळासाठी जपायची नसतात, काही झाडं फक्त सावली देण्यासाठी जपायची असतात. आमच्या बापानं फक्त कृपेची सावली धरावी. आम्ही 5 पोरे जेव्हा दारात येऊन उभा राहू, त्या पायरीला पाय लावू, तेव्हा 7 उघड्या असणाऱ्या या घरात आम्हाला फक्त आमचा बाप बघायला मिळावा, याच्यापेक्षा जास्त आमच्या अपेक्षा नाहीत, याच्यापेक्षा जास्त आमची इच्छा नाही. कृष्णाने अभिमन्यूची मान स्वतःच्या मांडीवर घेतली आणि स्वतःच्या हाताने त्याने अभिमन्यूचे डोळे झाकले. अभिमन्यू त्याचा सक्का भाचा आहे, सक्क्या बहिणीचा पोरगा आहे. वेळ संपल्यावर जो सक्क्या भाच्याला वाचवू शकत नाही, वेळ संपल्यावर जो सुभद्रा सारख्या सक्क्या बहिणीवर दया करू शकत नाही, आपल्यासारख्याच तो काय ऐकून घेणार आहे. पांडवांचा सहाय्यकारी राज्यवरून केले दुरी. महाराज हे सगळं मान्य,
फक्त एक सांगा, सर्वसामान्य माणूस म्हणून जगत असताना आम्ही नेमकं काय करावं? हायच काय तुमच्या हातात म्हणून तुम्ही धडपड करायचं आहे? वाटतं तुम्हाला विज्ञानाने बरीच प्रगती केली, विज्ञानाने जग पुढं नेलं, माझं स्वतःचं स्वच्छ मत आहे. माणसाला चांगलं जगण्यासाठी विज्ञानाची गरज आहे, पण समाधानानं जगण्यासाठी अध्यात्माशिवाय पर्याय नाही हो. विज्ञान कितीही प्रगत होऊ द्या, विज्ञानाने बरेच शोध लावले, माझा विज्ञानाला विरोध नाही. मी विज्ञानवादी माणूस आहे, विज्ञानावरती विश्वास ठेवणारा माणूस आहे. हो, विज्ञानवादी माणूस आहे, पण मला हे माहिती आहे विज्ञानाला सुद्धा छेद देऊ शकतं असं जगातलं एकमेव शास्त्र म्हणजे अध्यात्म. विज्ञानाने प्रगती थोडी केली नाही देवप्पा, प्रचंड शोध लावले, पण जिथं विज्ञान थांबतं तिथून पुढे अध्यात्म चालू होतं. विज्ञानाने 4 रक्तगट शोधून काढले, सांगतो तुम्हाला, ए बी आणि ओ. अजून अभ्यास केला, त्यांच्या असं लक्षात आलं, AB वाला कुणाचंही रक्त घेऊ शकतो, त्याला सर्व योग्य ग्राही म्हटले. ओ वाला कुणालाही रक्त देऊ शकतो, त्याला सर्व योग्य दाता म्हटले. एक युनिव्हर्सल रिसिव्हर आणि एक युनिव्हर्सल डोनेटर, एक घेऊ शकतो, एक देऊ शकतो. अशा रक्ताचे प्रचंड संशोधन विज्ञानाने काढली, पण आजपर्यंत रक्ताचा कारखाना विज्ञानाला उभा करता आला नाही. तुम्हाला मान्य असेल नाही तर नसेल, माझं स्वतःचं स्वच्छ मत आहे, आजही रक्ताच्या कारखान्याचा चेअरमन पंढरपुरात कमरेवर हात देऊनच उभा राहिलाय. त्याच्याशिवाय पर्याय नाही. त्याच्याशिवाय या जगाच्या पाठीवर सूर्य चालत नाही, वेद बोलत नाही, समोरच्या झाडाचं पान सुद्धा हलत नाही. मी सांगतो, हाय काय आपल्या हातात म्हणून आपण धडपड करणार. भगवंताने आयुष्यरूपी पुस्तक तुमच्या आमच्या अंगावर फेकून दिलं, पण आयुष्यरूपी पुस्तकाची 3 सुवर्ण पानं त्यानं स्वतःकडे काढून ठेवली. ह्या आयुष्यातल्या महत्वाच्या 3 गोष्टी त्याने स्वतःकडेच ठेवल्या. पहिली गोष्ट जन्म नावाची गोष्ट त्याच्या हातात आहे, दुसरी निसर्ग नावाची गोष्ट त्याच्या हातात आहे, आणि तिसरी मृत्यू नावाची गोष्ट त्याच्या हातात आहे. तुम्ही आम्ही किती प्रयत्न केला तरी कुठं जन्म घ्यायचा, कुणाच्या घरी जन्म घ्यायचा, अपंग जन्म घ्यायचा, सदृढ जन्म घ्यायचा, कृष्णवर्ग जन्म घ्यायचा किंवा शुभ्रवर्ण जन्म घ्यायचा, तुमच्या आमच्या हातात नाही. साधं सोपं अंध जन्म घ्यायचा, डोळस जन्म घ्यायचा, मतिमंद जन्म घ्यायचा, बुद्धिवंत जन्म, काय आपल्या हातात आहे? काही नाही. जन्म तुमच्या आमच्या हातात नाही. निसर्गाच्या बाबतीत विचार करता, निसर्ग आपल्या हातात नाही. आज दिवाळीतनं कितीतरी दिवस पुढे आलोय आपण, तरीही थोडा इको कमी करा. दिवाळीतनं कितीतरी पुढे आलोय आपण, पण तरीही आज बी आपल्याला पावसाचीच भीती वाटते. होते का? आपली ती पहिली पिढी आहे जिनं कमी आयुष्यात जास्त पावसाळे बघितले. काळ होता, 3च ऋतू असायचे, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. चालवला किती ऋतू तुमच्या इकडे? मी सांगतो, आमच्याकडे 9 ऋतू चालू झाले. किती? 9. मोजा. उन्हाळ्यातला उन्हाळा, उन्हाळ्यातला हिवाळा, उन्हाळ्यातला पावसाळा, हिवाळ्यातला हिवाळा, हिवाळ्यातला उन्हाळा, हिवाळ्यातला पावसाळा, पावसाळ्यातला पावसाळा, पावसाळ्यातला उन्हाळा आणि पावसाळ्यातला हिवाळा. हे कोणाचं तरी स्टेटस बघितलं मी काल परवा, मला वाटतं ते वैभव काका देशपांडेंचं स्टेटस बघितलं, ते निंबोडीचे. ते म्हणे सध्या उन्हाळ्यानं आणि पावसाळ्यानं युती केली आणि बहुमत असून सुद्धा हिवाळ्याला बाहेर टाकून दिलाय. म्हणजे खरं तर दिवाळीनंतर थंडी वाजायला पाहिजे होती, दिवाळीनंतर गार लागायला पाहिजे होतं. काय काय अंदाज आहे कधी लागल गार? पण कोणाच्या हातात आहे? आपल्या. काय करण माणूस? काही नाही. किती दिवस पाऊस पाडायचा आणि कोणत्या दिवशी थांबवायचा त्याच्याच हातात आहे. दुष्काळामध्ये जेव्हा वाट बघितली, बरं हा तोच परिसर आहे ज्या परिसरानं पावसाची प्रचंड वाट बघितली होती. 2003-2004 सालाला रेल्वेनं पाणी नेलं होतं लातूरला,
प्रचंड दुष्काळ पडला होता. ते मी तुम्हाला सांगायची काही गरज नाही, पण तरी थोडी आठवण झाली म्हणून सांगतो. प्रचंड रेल्वेने पाणी नेलं होतं तिकडं लातूरला, प्रचंड मोठा दुष्काळ. मग दुष्काळ पडल्यावर म्हणले काय जरी झालं तरी आपल्याला उपाययोजना करावं लागतील. बऱ्याच उपाययोजना केल्या, बऱ्याच उपाययोजनेनंतर सुद्धा उत्तर सापडलं नाही. मग उत्तर सापडलं नाही म्हणल्यानंतर संशोधकांना बोलवून घेतलं. म्हणले बाबांनो आपल्याला पाऊस पाडावं लागेल, काय आहे का तुमच्याकडे अंदाज? ते म्हणले पाऊस पडणं म्हणजे काय लय अवघड नसतं. म्हणले सोपं असतं, त्याला काय आपण थोडं संशोधन करून पाऊस पाडू. म्हणजे काय करावं लागेल म्हणले. ते अगोदर म्हणले हे सांगतो पाऊस पडतो कसा. त्यांनी सांगायला सुरुवात केली. म्हणे काय असतं, सूर्याची उष्णता समुद्राच्या पाण्यावर पडते, समुद्राच्या पाण्यावर सूर्याची उष्णता पडते. पोरांना ऐका, सूर्याची उष्णता समुद्राच्या पाण्यावर पडते, समुद्राच्या पाण्यावर उष्णता पडली की पाण्याचं रूपांतर वाफेत होतं. पाण्याचं रूपांतर वाफेत झालं त्याला बाष्पीभवन म्हणायचं. काय म्हणायचं? बाष्पीभवन. ते बाष्पीभवन होतं, त्या वाफेचं रूपांतर ढगात होतं आणि ढगांना थंड हवा लागली की त्याच्यापासून पाऊस पडतो. आज काय म्हणजे पाऊस पडणं म्हणजे लय अवघड नाही म्हणले, सहज. तुम्ही जर आम्हाला ताकद दिली, तुम्ही जर आम्हाला सामर्थ्य दिलं तर आम्ही सहज पाऊस पाडू शकतो म्हणले. बरं काही करा, कसल्याही परिस्थितीत पण म्हणले पाऊस पाडा. पाऊस पाडायचं ठरलं. बरं पाऊस पाडायचं ठरल्यावर सुरुवातीला त्यावेळी सन्माननीय छगनरावजी भुजबळ साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. पाऊस पाडायचा ठरला. म्हणले पाडायचं कुठं? भुजबळ साहेब म्हणले असं करू आपण नाशिकला पाडू. नाही तसं नाही चालणार म्हणले. महाराष्ट्रातला कुठला बी पाऊस असू द्या, बारामतीत पडल्याशिवाय सुरुवात करायची नाही म्हणले. मग बारामती ठरली. पाऊस पाडायचा ठरला यंत्राच्या साह्याने. कुठं? बारामतीत. खरं तर ह्या तालुक्यात पडायला पाहिजे होता, ह्या मान तालुक्यात. नाही ह्या तालुक्याबद्दल मला प्रचंड आदर असा वाटतो. तुम्ही नीट बघा. तसं दुष्काळाच्या बाबतीत महाराष्ट्रातला सगळ्यात दुष्काळग्रस्त तालुका होता, पण आजपर्यंत दुष्काळाला बळी पडून एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या न केलेला हे तालुका. ही माणसं रडणारी माणसं नाहीत, ही माणसं लढणारी माणसं आहेत. त्या खडकाच्या छताडावर अभेद्य पाय देऊन खडकाला सुद्धा मऊ करणारी ही माणसं आहेत. नाही तर मग कर्ज काढलं ना आत्महत्या कधीच नाही. उलट युवकवीर बंडातात्या कराडकर एकदा मराठवाड्यात जाऊन वाक्य बोलले होते, आत्महत्या करण्यापेक्षा कधीतरी आमच्या मान तालुक्यात येऊन तिथली माणसं बघा, तुम्हाला जगायचं कसं ते कळलं. विठ्ठल हा पाऊस पाडायचा ठरला. बर पाडायचा कुठं? म्हणले बारामतीला पाडू. काय संशोधन झालं, रडार यंत्रणेद्वारे बारामतीला पाऊस पाडायचा ठरला. बारामतीमध्ये सगळे संशोधक आले. त्यावेळी बारामतीत अख्खं मंत्रिमंडळ आलं. त्यावेळी सेल्फीचे मोबाईल नव्हते, ज्याने त्याने आपापला कॅमेरामॅन सोबत आणला होता. कॅमेरामॅन याच्यासाठी आणला होता, त्यांचा असा विचार होता, आजपर्यंत देवाने निसर्गाने पाडलेल्या पावसात भिजलो, आज पहिल्यांदा आपल्याला माणसाने पाडलेल्या पावसात भिजायचंय. माणसाने पाऊस पाडायचा, यंत्राने पाऊस पाडायचा, त्यात आपण भिजणार आहे. पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद वेगळा म्हणून ते सगळेजण तिथे कॅमेरामॅन घेऊन गेले. बारामतीवरती प्रयोग करण्यात आला. क्षणार्धात बारामतीवरती काळे कुट्ट ढग दाटले. आता पाऊस पडणार. सगळ्यांनी आपापल्या छत्र्या उघडल्या. विजांचा कडकडाट सुरू झाला. आता काही क्षणात पाऊस पडणार. आता म्हणले फक्त थंड हवा मारायची, आणि थंड हवा मारली की पाऊसच पाऊस. काय नवल आहे देव बाप्पा. त्या ढगांना थंड हवा मारली आणि त्या दिवशी बारामतीत धो 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 पाऊस पडायला पाहिजे होता, पण ढग निघून गेला. म्हणू नका कोणाला, पण बहुतेक त्या दिवशी जर पाऊस पडला असता तर टाळाला, विण्याला, पखावाजाला किंमत राहिली नसती. देव नावाच्या गोष्टीला किंमत राहिली नसती. माणसांनी घरातले रामाचे, कृष्णाचे, पांडुरंगाचे फोटो काढून त्यांच्या जाग्यावर मोठ्या मोठ्या जहागीरदारांचे फोटो लावले असते. पैशाने जर माणसं जगले असती तर या जगातली श्रीमंत माणसं कधीच मेली नसती. आणि माणसं वाचवणं जर डॉक्टरच्या हातात असतं तर देव नावाच्या गोष्टीला किंमत राहिली. वैद्यवाच भीती जीवा तरी कोण धाती देवा, तरी कोण धाती देवा, तरी कोण धाती देवा. वैद्यवाचा भीती जीवा तरी कोण ध्याती देवा, तरी कोण ध्याती देवा, तरी कोण ध्याती देवा. हे वैद्यवाच
वैद्य वाचविते जीवा तरी कोण ध्याती देवा। या जगाच्या बापानं जन्म तुमच्या आमच्या हातात दिला नाही, निसर्ग तुमच्या आमच्या हातात दिला नाही, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मृत्यू त्याने तुमच्या आमच्या हातात दिला नाही। ह्या तीन गोष्टी जर तुमच्या आमच्या हातात नाही तर तुम्ही करणार काय आहे? तुकोबा स्वच्छ बोलले, तुका म्हणे उगेची राहा, होईल ते सहज पहा, कारण पांडवांचं चाललं नाही तुमचं चालणार नाही, राजा हरिश्चंद्राचं चाललं नाही तुमचं चालणार नाही। लेकरांनो, आला असेल वाट्याला दुःख तरी लक्षात ठेवा, आणि उलट आलेल्या सगळ्यांनी एक वाक्य जाता जाता सोबत घेऊन जा, स्वतःच्या मनाची समजूत घाला आणि स्वतःला हे वाक्य पटवून द्या, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचित। काहीसा या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण, या परिवाराचं अस्तित्व, या परिवाराचं मांगल्य, या परिवाराचं पावित्र्य, या परिवाराचा सन्मान, या परिवाराचा स्वाभिमान, या परिवाराचा अभिमान, या परिवाराचा आधारवड, या परिवाराचे वडील, या परिवाराचा बाप। बोल ना, बोल ना। कोणता शब्द जोडू? कैलासवाशी म्हणा, वैकुंठवाशी म्हणा, अथवा स्वर्गवाशी म्हणा, आदरणीय उत्तम हरिबा विरकर भाऊ म्हणायचे सगळे। मुळापासून सांगतो, सुरुवातीपासून ऐका। आदरणीय हरिबा विरकर यांचा हा सगळा मोठा परिवार, 4 मुलं, आदरणीय आप्पासाहेब, आदरणीय श्रीमंतराव, त्यांच्यानंतर आदरणीय भाऊ म्हणजे आदरणीय उत्तमराव, सगळ्यात शेवटी आदरणीय बाळासाहेब। 2 मुली होत्या, म्हणजे भाऊंना 2 बहिणी, एकीच नाव हौसाबाई, एकीच नाव जोगोबाई। 6 भावंडांमध्ये 3ऱ्या क्रमांकाचे, म्हणजे बंधूंमध्ये 3ऱ्या क्रमांकाचे भाऊ, पण कुशाग्र बुद्धिमत्ता, व्यवहार चातुर्य, प्रामाणिकपणा, या सगळ्या गोष्टी सोबतीला घेऊन घराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली। बर, जबाबदारी 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 म्हणजे काय? जुना काळ होता, जबाबदारी खांद्यावर घ्यायची म्हणजे असं नाही की एका बाजूची शेती तुम्ही करा, एका बाजूची आम्ही सांभाळतो, किंवा ही फॅक्टरी तुम्हाला आणि ती फॅक्टरी आम्हाला, असं नव्हतं ते। जबाबदारी म्हणजे काय? जिथं पोटाला पोटभर खायला नव्हतं, त्या काळात आपली माणसं जगवणं हीच सगळ्यात मोठी जबाबदारी होती। मी जर बरोबर बोलत असेल, बाबा माझा जन्म 89चा, मी एवढं नाही बोललं पाहिजे, पण मी जर बरोबर बोलत असेल तर 72चा दुष्काळ ज्या लोकांनी बघितला त्यांना गरिबी काय असते ते सगळ्यात चांगलं अनुभवायला मिळालं। लय सुखाचे दिवस आले देव बाप्पा आपल्याला। त्या लोकांनी माडग खाल्लं, कन्या खाल्ल्या, हुलग खाल्लं, मलू खाल्लं, सुकडी खाल्ली। श्रीमंताची बैल जुंधळा खायची, आणि श्रीमंताच्या बैलांनी जुंधळा खाल्ल्यानंतर त्या बैलाच्या शेणातून ज्वारी पडायची। काही जणांच्या पोटाला एवढी गरिबी होती, लोकांनी ती ज्वारी गोळा केली, धुवून वाळवून ती ज्वारी दळून खाल्ली। हे सगळं नशिबाला होतं, पण एक जी माणसं स्वच्छ आयुष्य जगतात, जी माणसं चांगलं आयुष्य जगतात, ह्यो माझा पंढरपूरचा काळा देव त्यांच्या पाठीशी उभा राहतो, म्हणजे राहतोच। सन्मान्य भाऊंनी आदर्श परिवार जगवून, वाढवून आणि उंचीवरती नेऊन दाखवला। सगळ्यांचं आयुष्य रेग रूपाला लावलं।
भाऊंच्या पत्नीचं नाव शकुंतला. संसाराला सुरुवात केली. एक मुलगा, नाव बाबासाहेब. 5 मुली. सगळ्यात थोरल्या जयश्रीताई. त्या जयश्रीताई नंतर सिंधुताई, आशाताई, उषाताई. एक राहिल्या बरं. जयश्रीताई नंतरच्या ताराबाई. ह्या 5 मुली. सगळ्यांच्या आयुष्याचं कल्याण. आणि हो, स्वतः भाऊंना शिक्षणाची प्रचंड आवड, पण व्हायचं असं मारुती बुवा, तुमच्याकडे त्या काळात 2 पर्याय असायचे. एक तर शिका, नाहीतर जगा. काय म्हणला बुवा? एक तर शिका, नाहीतर जगा. शिकत बसलं तर जगण्याचे वांदे होऊन जायचे, आणि जगायचं म्हटलं तर जगण्यासाठी शिक्षणाची कुर्बानी द्यावी लागायची. भाऊंना स्वतःना शिक्षणाची प्रचंड आवड. जुनी 7वी, ज्या काळात एसटी स्टँडवर पुकरायची 7वी कोणाची झाली असेल तर चला शाळा मास्तर करतो म्हणून. आता सारखं जाहिरात बिरात सुटत नव्हत्या, मोटार केंडावर पुकरायची तशी. 7वी कोणाची पास आहे का, चला शाळा मास्तर करतो. त्या काळातली 7वी. पण स्वतःची शिक्षणाची अपुरी राहिलेली इच्छा पोराबाळांना शिकवून पूर्ण केली. सगळ्यांना शिकवलं. सगळ्यांच्या आयुष्याचं, लेकाच्या आयुष्याचं कल्याण केलं. 5ही पोरी अतिशय चांगल्या घरी देऊन 5ही पोरींच्या आयुष्याचं कल्याण झालं. हे सगळं करता करता आयुष्याचं उतारवय आलं. आणि असंच राहतं. या आयुष्याची गंमतच अशी आहे. दुसऱ्याचं करता करता आपलं आयुष्य जगायचंच राहून जात. पण मोठं कर्तृत्व असल्या कारणे म्हसवड सारख्या ठिकाणी भलं मोठं प्रस्थ निर्माण केलं. आता काही नाही. आता विश्रांतीचे क्षण होते. आता विसाव्याचे क्षण होते. पण गेल्या वर्षी ऐन दिवाळीचा सण झाला. पोरी बाळा दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने आल्या होत्या. क्षणार्धात माघारी पोहोचतील न पोहोचतील तोपर्यंत निरोप येऊन धडकला. पण त्याला काही तसं निमित्तही नव्हतं. माऊली मसवड मध्ये जाऊन दुकानामध्ये पेपर वाचत बसले, आणि पेपर वाचता वाचता सहज झोप लागल्यासारखी मान कलांडली. दवाखान्यात नेलं. आपण काय करू शकतो याच्यापेक्षा जास्त? दवाखान्यात नेलं. मारुती बुवा नीट आहे का? मसवडला दवाखाना केला, तिथून अकलूज, तिथून मुंबई, तिथून कर्नाटक, आणि शेवटी आमच्या अकलूजच्या डॉक्टर इनामदारांनी थोडी अपेक्षा किंवा आशा दाखवली, होऊ शकतं बरं म्हणून परत फिरून इनामदार डॉक्टरांकडे. आशा संपत नाही माणसाची. पोरी अशा पायाजवळ बसून असायच्या. भाऊ भाऊ एक शब्द बोला. एवढा आजार पण आलं, पण विसरले नव्हते काय. पोरींना ओळखायचे, बऱ्याच गोष्टी तंतोतंत सांगायचे. एवढा जरी आशेचा किरण असला तरी त्याच्यासाठी हा सबंध परिवार प्रयत्न करायचा. जिथं जिथं सांगितलं तिथपर्यंत नेण्यात आलं. पण गेल्या वर्षी मात्र
वर्षातली सगळ्यात मोठी एकादशी असणारा कार्तिकी एकादशीचा दिवस उजाडला. जगाचा बाप पंढरीश पांडुरंग परमात्मा तो सुद्धा वारकऱ्यांना हे म्हणत होता, आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत से गुज पांडुरंग. वर्षभर आपापला प्रपंच करा, पण लेकरांनो आषाढी कार्तिकीला फक्त मला विसरू नका. एवढा महान दिवस असणारा कार्तिकी एकादशीचा दिवस उजाडला, पण का कुणास ठाऊक त्या दिवशी आसमंतात उजडलेला सूर्य ह्या लेकरांच्या दृष्टीनं अंधारमय होता. क्षणार्धात त्या ठिकाणी लावलेला कापूर जळत राहावा आणि एका क्षणार्धात कापूस संपून पाठीमाग काही राहू नये. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी. या न्यायानं बऱ्याच दिवसाचा संघर्ष संपला. मृत्यू आणि लेकर या दोघांची स्पर्धा संपली. मरणाच्या आड ही 6 लेकर उभा राहिली होती. त्या मृत्यूला आव्हान देत होती, हे मृत्यू तू कितीही प्रयत्न केला तरी आमच्या घरातला बाप आम्ही तुला नेऊ देणार नाही. म्हणून आडवी उभा राहिलेली ही 6ची 6 लेकर त्या दिवशी हरली आणि मरणाचा विजय झाला. आदरणीय भाऊंनी शेवटचा श्वास घेतला. पायाखालची जमीन सरकली. बाप नावाचं छत्र हरपलं. आता माहेरात आलं तर बाप बघायला मिळायचं नाही. बाप म्हणून हाक मारायला, भाऊ म्हणून हाक मारायला भाऊ बघायला मिळायचे नाहीत. प्रचंड दुःख लेकरांनी साठवलं. कदाचित तेच दुःख अंतकरणात ठेवून लेकरांनी विटेवरच्या मालकाकडे बघितलं आणि त्या भगवंताला थेट प्रश्न विचारला, देवा सगळ्यांबरोबर चांगला वागतो म्हणतात तू, उपमन्यूला दुधाचा समुद्र देणारा तू, पांडुरंगा लाखा कोलाट्यासाठी ढोल वाजवलेला तू, सावता बाबासाठी खुरपायला बसला, बाळू धनगराची मेंढर देवा चोखोबरायासाठी तू मेलेली ढोर वडली, सगळ्यांबर चांगला वागला, मग आमच्या बरोबर वागताना का कुणास पण थोडा वैऱ्यासारखा वागला रे. देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा करे वैराकार, देवा तुझा माझा कार्य
तुझा माझा का रे वैराकार दुःखाचे डोंगर दाखविशी बळे बांधुनिया देशी काळा हाती ऐसे काय चित्ती आले तुझ्या आम्ही देवा तुझी केली होती आशा परवे ऋषिकेशा कळू आले देवा का कोणाष्ट पण वैऱ्यासारखा वागला रे. घटनेला 1 वर्ष पूर्ण होतं. वर्षपूर्तीच्या निमित्ताने वर्षश्राद्ध आणि वर्षश्राद्धाच्या निमित्ताने निवडलेल्या अभंगावरती चिंतन मांडत असताना ते काहीस असं असावं. ऐका, मृत्यू हे मानवी आयुष्यातलं अंतिम सत्य आहे. तुम्ही कुणी असा, काळा असा गोरा असा, गरीब असा श्रीमंत असा, नर असा नारी असा, रस्त्याच्या कडेला झोपणारा भिकारी असा, नाहीतर अब्जो रुपयाच्या बंगल्यात राहणारा जहागीरदार असा, अंगठा बहादूर असा, नाहीतर प्रचंड सुशिक्षित असा, मृत्यूने आजपर्यंत कोणालाच सोडलं नाही, कोणालाच नाही. बहुतेक मरणाच्या त्या वाटेनं राम गेला, मरणाच्या वाटेनं कृष्ण गेला, ज्ञानोबांना समाधीच्या रूपानं, नाथ बाबांना जलसमाधीच्या रूपानं, तुकोबांना वैकुंठ गमनाच्या रूपानं जावं लागलं. मृत्यू हे अंतिम सत्य आहे. हे मी कोण कोण गेलं ते सांगत होतो देवबाप्पा. मी तुम्हाला ह्या मृत्यूच्या वाटेनं प्रत्येकाला जावं लागलं. राहता कोणालाच आलं नाही. बरं राहील तरी कसं कोण? एखाद्या घरात बाळ बाळंतीन बघा एखाद्या खोलीत ठेवतात. बाळ बाळंतीन ज्या खोलीत ठेवतात त्या खोलीतला देवा 5व्या दिवशी विझून देत नाहीत. आजही जुन्या जाणत्या माणसांचं मत आहे, जुन्या म्हाताऱ्यांचं आजही मत आहे, 5व्या दिवशी म्हणे ती येते. कोण? सटवी. आणि ती आल्यानंतर ते अक्षर घालते. आता हे किती खरं किती खोटं, ज्याला विश्वास ठेवायचा त्यांनी ठेवायचा, ज्याला नाही ठेवायचा त्यांनी जाताना जीवन जातच काय आमचं म्हणणं नाही. ठेवाच विश्वास असा आमचा हट्ट नाही, असा आमचा दावा नाही, असे आमचं तुमच्या पाठीमागं आग्रह नाही. परमार्थ ज्याच्या त्याच्या परीनं करायची गोष्ट आहे. आम्ही तुम्हाला हट्ट करायचा आणि मग तुम्ही परमार्थ करायचा काही गरज नाही. ज्यांना विश्वास ठेवू वाटतं त्यांनी ठेवा. काही जणांनी ह्याला जुनाट गोष्टी अंधश्रद्धा म्हणून सोडून दिला. तर बऱ्याच ठिकाणी ते होत नाही. काही माणसं एवढी ह्या गोष्टी पाळायची मारुती बुवा, 5वीच्या दिवशी 7वी येते आणि अक्षर घालते, ह्या गोष्टी प्रमाण मानून काही घरामध्ये आजही 5वीलाच पोरांच्या गळ्यात माळ घातली जाते. म्हणतात बघा ते आमच्यात 5वीला माळ आहे म्हणायचं. कधी त्याचं कारण असं दीपक बुवा, 5वीला माळ घालायचे कारण असं, ते 7वी अक्षर लिहायला आली आणि तिला जर गळ्यातली माळ दिसली ना तिचा हात थरथर कापतो. तिचं धाडस होत नाही वाईट लिहायचं. तिला प्रारब्ध लिहिताना सुद्धा चांगलंच लिहावं लागतं. फक्त त्या लेकराच्या गळ्यात माळ असायला चला लांब गेला लांब गेला. बहुतेक 7वी ज्या दिवशी ते प्रारब्ध लिहिते त्या दिवशी ठरलं तुम्ही आयुष्यातल्या कोणत्या उंचीला जाणार. ते तुम्ही यशस्वी होणार, तुम्ही अपयशी होणार, तुम्ही श्रीमंत होणार, तुम्ही गरीब होणार. एखादा सहज 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 अपेक्षा नसताना एखादा माणूस श्रीमंत होऊन जातो, एखादा अपेक्षा असताना तो प्रचंड गरीब होऊन जातो. त्यावेळी लक्षात ठेवायचं ते 7वीने लिहिलेलं अक्षर आहेत, त्यात बदल होऊ शकत नाही. आणि 7वी सगळी अक्षरं लिहिता लिहिता शेवटच्या पानावर, आयुष्याच्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर 7वी मृत्यू लिहून टाकते. आणि जिथं तिनं लिहिला, जिथं तिनं ठिकाण लिहिते. ठिकाण लिहिते, काळ लिहिते, वेळ लिहिते, कारण लिहिते. ज्या ठिकाणी ठरला, ज्या कारणाने ठरला, ज्या वेळेला ठरला, जसा ठरला तसा मृत्यू येणार म्हणजे येणारच. तुम्ही किती प्रयत्न करा त्याला अडवण्याचा. एखाद्या पोराने नवीन मोटरसायकल घेतली आणि पोरगं जास्त मोटरसायकल ताणायला लागलं तर गावातली 4-2 माणसं त्याच्या घरी जातात आणि त्या बापाला सांगतात पोराला दापा म्हणले. दापा असं जर झालं तुमची एका खांबावर द्वार काय इकोलता एक पोरगा आहे तुमचा, असं जर झालं तर एकाच दिवशी पोराचा अपघात होईल. आई पुढे उभा राहिली, बाप पुढे उभा राहिला आणि विनंती केली
म्हणले बाळा पाया पडतो रे, 2 चाकी घेऊन दिले, अजून 2 वर्षात तुला 4 चाकी घेऊन देतो. गाडी ताणू नको हा. आई बापाने ताणू नको म्हणून सांगितलं. आई बापाच्या देखत त्याने गाडी चालू केली. आणि किती, एक 100 मीटर अंतरावर गेला असेल, घर दिसतंय तोपर्यंत गेला असेल. जाताना 30च्या स्पीडने गेला आणि एक वळण घेतल्याबरोबर आईबाप दिसायचे बंद झाले, घर दिसायचं बंद झालं. काय वाटतंय तुम्हाला, त्याच स्पीडने गेला असेल का वेग वाढवला असेल? वेग वाढवला. नीट ऐका, हे नीट ऐका. आईबाप सांगत होते हळू जा, तरीही आईबाप दिसायचे बंद झाल्यावर वेग वाढवला. कारण त्याचं प्रारब्ध त्याला त्या ठिकाणी बोलवत होतं जिथं त्याचा मृत्यू ठरला होता. ते तिथं पोहोचणारच. मी असं आदांतरी बोलत बसण्यापेक्षा कधीतरी गरुड पुराण वाचा. गरुड पुराणामध्ये गरुडाच्या आईची कथा आली आहे. गरुडाने प्रचंड प्रयत्न केला आईला वाचवण्यासाठी. सायंकाळच्या वेळेला कुणीतरी काळा कुट्ट देवदूत दारात येऊन उभा राहिला. तो हसला. आईनं गरुडाला सांगितलं, बाबू आज कुणीतरी काळा कुट्ट माणूस आलता, तो माझ्याकडे बघून हसला. काळा कुट्ट होता म्हणजे ते मरण होतं. मरण असेल तर आई मी काही करेन, पण तुला मरून द्यायचो नाही, तू काळजी करू नको. म्हणून आईला पाठीवर बसवलं. गरुडाने आईला हिमालयाच्या गर्द झाडीत असणाऱ्या गुहेत नेऊन ठेवलं. अक्षताई, कदाचित तुझ्यासहित सगळ्यांना वाटत असं, आम्ही भाऊंसाठी खूप प्रयत्न, मसवड पासून अकलूज पासून मुंबई, 1 महिना मुंबईत काढला. त्याच्यानंतर एवढी आशा वाटली म्हणून इनामदार आपण किती प्रयत्न करू रे. आपली अवस्था त्या गरुडासारखीच आहे. त्यानं आईला पाठीवर बसवलं, हिमालयाच्या गर्द झाडीत असणाऱ्या गुहेत नेलं आणि गर्द झाडीत असणाऱ्या गुहेत नेऊन त्याने आईला तिथं झोपवलं. ज्या क्षणाने आई झोपली तेव्हा तो तिथून बाहेर आला आणि बाहेर येऊन बघितलं तर तो काळा कुट्ट यमदूत त्याच्याकडे बघून हसत होता. गरुडाने त्या यमदूताकडे बघितलं म्हणे, आता का हसतो? गरुडा ऐक, आता हसतो त्याचं एक कारण आहे रे. मी सटवीनं लिहिलेले अक्षर वाचून आलतो. काल सायंकाळी मी तुझ्या दारात उभा राहिलो तेव्हा मी सटवीनं लिहिलेले अक्षर वाचून आलतो. आणि सटवीनं लिहिलेल्या अक्षरात असं लिहिलं होतं, गरुडाच्या आईचा मृत्यू हिमालयाच्या गर्द झाडीत असणाऱ्या गुहेत होईल. मी असा विचार केला, घरात असणारी गरुडाची आई हिमालयाच्या गर्द झाडीत असणाऱ्या गुहेत जाईलच कशी? म्हणून मी रात्री तुझ्या दारात येऊन हसलो होतो. आता का हसतो सांगू? मला खात्री पटली, गरुडच काय देव जरी असला तरी सटवीनं लिहिलेले अक्षर पुसण्याचं सामर्थ्य अजून तरी मानवाला मिळालं नाही. नामा म्हणे कर्म रेखा देवा तिका चुकेना. मृत्यू अंतिम आहे, मृत्यू सत्य आहे. या जगाच्या पाठीवर जिथपासून तुम्ही निघाला त्या ठिकाणाचं नाव जन्म आहे आणि जिथं तुम्हाला पोहोचायचंय त्या अंतिम ठिकाणाचं नाव मृत्यू आहे. त्या ठिकाणाला तुम्ही पोहोचणार म्हणजे पोहोचणार. बरं, आपणच पोहोचलो असं नाही. तुकोबा आले देवाजीच्या मना म्हणतायत, जे त्यांच्याही घरात काहीतरी घडलं असेल, त्यांनाही असा काहीतरी अनुभव आला असेल, उगीच सुचलं म्हणून रचलं असे तुकोबांचे अभंग नव्हते. आले देवाजीच्या मना म्हणावं लागलं. उलट स्पष्ट ऐका, आले देवाजीच्या मना हे तुकोबांनी सर्वसामान्य जीवाचं केलेलं सांत्वन आहे. सांत्वन आहे, समजूत आहे हे. मग असं काय घडलं होतं जेणेकरून तुकोबांना आले देवाजीच्या मना असं लिहावं लागलं, असं म्हणावं लागलं? थोडं शांत ऐका. पहाटेची वेळ आहे आणि तुकोबांच्या दारात येऊन बैलगाडी उभा राहिली. बाबा तुकोबा आले देवाजीच्या मना एवढं का म्हणले आणि संपवून टाकतो. 1:15 फुलं पडते. ऐका, ते पहाटेची वेळ आहे. तुकोबांच्या दारात बैलगाडी येऊन उभा राहिली.
बहुतेक जुन्या काळातले निरोप बैलगाडीनंच यायचे, बैलगाडीनंच जायचे. माहेरवासीन पोरगी जरी निघाली तरी बैलगाडीनंच जायची. पोरगी नांदायला निघाली तरी बैलगाडीनंच जायची. पोरगी बैलगाडीत बसली आणि निघाली, त्या रस्त्या एवढ्या अंतरावर असली तरी हितनं कळायचं माहेरला चालली का सासरला. बुवा काय बोलता, एवढं अंतरावनं कळायचं? हो कळायचं, कळायचं. तर ते कसं कळायचं? ती बसली कशी याच्यावरून कळायचं. माहेरला निघाली की अशी पुढं बघत बसायची आणि सासरला निघाली की कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतून पाही आणि माघारी बघायची. आताच्या सारखा काळ नव्हता, माहेरात संपर्क नव्हता, दररोज येणारा फोन नव्हता. कधीतरी बाप यायचा, बापाची वाट बघत पोरी, बापाची वाट बघत पोरी वर्षानुवर्ष प्रपंच करायच्या. आताच्या सारख्या सासवा नव्हत्या, भयंकर होतं ते. एवढ्या एवढ्या पोरींची लग्न झालेली असायची, पोरगी अशी झोपलेली असायची, सासू म्हणणारी जवळ यायची, पोरीचे केस वाढायची, जात्या जवळ आणायची, तिला दळ म्हणायची, पोरगी दळायला बसायची. पण का कुणास ठाऊक पापण्यांच्या कडा आपोआप ओल्या व्हायच्या. सकाळच्या वेळेला केस सल्लेले असायची, पण सासूला ते बघून सासूचं निर्दयी काळीज अजिबात हलत नव्हतं. पोरगी रडत असली तरी सासू त्याच्याकडे बघायची आणि एक वाक्य वाईट बोलायची, म्हणजे बोलू बी नाही आपण. रडते कशासाठी? कशासाठी रडते? रडायला काय तुझा बाप मेला का काय? आणि मग पोरीच्या डोळ्याला पाणी यायचं. एवढी एवढी पोरगी अशी उभा राहायची. आत्या हाना मारा राखेल ओतून पिटवून द्या, पण बाप तेवढं काय म्हणू नका. एक गरीब आहे बाप माझा. प्रेम असतंय देवा पोरींच बापावर. शेवटी दारात बैलगाडी आली. तुकोबरांच्या दारात आलेली ती बैलगाडी, त्या बैलगाडीतून श्याम काका नावाचे दिवाणजी उतरले. तुकोबरांच्या सासऱ्यांचे दिवाणजी. तुकोबरांचे सासरे म्हणजे पुण्यातलं त्यावेळेचं सगळ्यात मोठं प्रस्थ आबाजीपंत गुळवे. 4-2 रुपयाच्या जहागीरदारीनं फुगला असाल तर ऐकून जा. तुकोबरांच्या सासऱ्याकडे 3600 एकर ऊस होता. किती म्हणला बुवा? 3600 एकर ऊसाचा मालक आहे आबाजीपंत गुळवे नाव. आबाजीपंत गुळव्यांचे दिवाणजी म्हणजे श्याम काका दारात येऊन उभा राहिले. काकाने हाक मारली, जिजा. त्यातले बारकावे होते मारती बुवा. काय काय बैलांच्या पाठीवर झुली असल्या की समजायचं निरोप आनंदाचा आहे, झुली नसल्या निरोप दुःखाचा आहे. बैलांच्या गळ्यात चाळ असले निरोप आनंदाचा आहे, चाळ नसले निरोप दुःखाचा आहे. बैलक्याने बसायला आसन घेतलं असलं निरोप आनंदाचा आहे, आसन नसलं निरोप दुःखाचा. हे ठरलेलं असं. दारात येऊन बघितलं, बैलगाडी दिसली पण बैलांच्या पाठीवर झुली नव्हत्या. जार्थी पाठीवर झुली नाहीत. काहीतरी का होईना पण वाईट घडलं. समोर आली, हात जोडले. काका काय झालं? श्याम काकानं सांगितलं, जिजा तुझा बाप पण माझा मालक आबाजीपंत गुळवे जरा आजार आहेत आणि का कुणास ठाऊक, पण बापाचा निरोप पोरीला देताना असाच दिला जातो. बाप मेला, वारला, मरून गेला असा निरोप देता येत नाही. जिजाला निरोप पोहोचला. बैलगाडीत बसली. गाडी देहूपासून पुण्याकडे यायची होती. येता येता
श्याम काकाच्या हाताला हात लावला. तुकोबर आहे बैलगाडीत आहेत. काका खरं सांगा ना काय झालंय. जिजा खरंच मालक आजारी आहेत. आजार आहेत म्हणताय तर मग तुमच्या डोळ्याला पाणी कशासाठी. नाही रडत नाही ग. ते रात्रभर बैलगाडी चालवली आणि त्याच्यामुळे डोळ्याला पाणी आलं. पुन्हा एकदा खोटं बोलते. हा म्हणता गाडी ज्या गल्लीत आबाजी पंत गळवे राहत होते तिथपर्यंत पोहोचली. जिजानं बैलगाडीतून बाहेर बघितलं. 4-2 स्त्रियांनी तोंडाला पदर लावला होता. ज्या अर्थी 4-2 स्त्रियांनी तोंडाला पदर लावला त्या अर्थी काहीतरी का होईना वाईट घडलं. दारात पोहोचली. दारात जमलेल्या गर्दीनं तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्या गर्दीतून वाट काढत आली. समोर येऊन बघितलं बापाचं प्रेत झोपवलं. बाबा म्हणून आरतारोळी ठोकली. बाबा उठा. तुमची लेक आली, तुमची बाहुली आली, तुमची सानुली आली, जिला हाक मारल्याशिवाय तुम्हाला करमत नव्हतं अशी तुमची मुलगी आली. उठा, बोला माझ्याबरोबर. उठा म्हणली, बोला म्हणली. उठले असतील काय, बोलले असतील. कीर्तनात बसलेले सगळे सर्वांगाचं कान करून ऐका. कितीही मोठे श्रीमंत असाल तरी ऐका. जोपर्यंत माणसं जिवंत आहेत तोपर्यंतच त्यांच्याशी बोलून घ्या. मेलेल्या माणसाजवळ बसून तुम्ही किती रडला. एक शब्द बोल म्हणलं, बोलत नाही तो ती. जास्त लांब जाण्यापेक्षा अक्षदाताई तुम्ही 5 जणी कीर्तनात बसलाय. समोर भाऊंचा गोड फोटो आहे. समजा मी विनंती केली, एक हाक मारून बघा बरं, बोलतायत का भाऊ. पोरी हाक मारतायत, एक शब्द बोला. नाही. आणि मी रोज हे सांगतोय मारुती बुवा, मेल्यानंतर माणसं बोलत नाहीत म्हणून जिवंतपणे बोला. एकदा फोटोत गेली की संपून गेली माणसं. आता तो फोटो हाक मारत नाही, तोंडावरून हात फिरवत नाही, आलीस का म्हणून कुरवाळत नाही. ज्या बापाचं काळीज सुपा एवढं मोठं व्हायचं तो बाप फोटोत गेला, शांत झाला. आणि हेच झालं माणसांचं सुद्धा. आम्ही जिवंतपणे माणसं जपली नाहीत. वाटतं तुम्हाला सुशिक्षित माणसं म्हणजे प्रचंड समाधानात किंवा सुखात. पक्क डोक्यातनं काढून टाका ते. सुशिक्षित माणसं जर समाधानात जगली असती तर सोलापूरच्या वळसंकर डॉक्टरने आत्महत्या केली नसती. नाही, सुशिक्षित माणसं जर समाधानात जगली असती परमपूज्य भैयू महाराजांनी आत्महत्या केली नसती. स्वामी विज्ञानानंदांनी मंत्रालयावर उडी टाकून आत्महत्या केली नसती. भावानगर कारखान्याच्या चेअरमन पदाची शपथ घेतल्यानंतर 8व्या दिवशी स्वतःच्या मस्तकाला रिव्हॉल्वर लावून स्वतःला गोळी झाडून घेतली नसती. बाबा आमटेंच्या घरातल्या डॉक्टर शीतल आमटेंनी आत्महत्या केली नसती. तुकोबरायांच्या वंशजातल्या शिरीष मोरेंनी आत्महत्या केली नसती. कोणाकोणाची नावं घेऊ. हा हे दिसतंय तुम्हाला फक्त वरकरणी माणसं ही प्रचंड सुखीन माणसं एकटी पडायला लागलेत. भावना शून्य झाल्या माणसांच्या. माणसं माणसांबरोबर बोलायला तयार नाहीत. कीर्तनात बसली तरी मोबाईल चाळत बसतात. मग असं कोणाबरोबर बोलत असतील हे? कोण असेल समोरून? नरेंद्र मोदी साहेब बोलत असतील. कुठल्या आयुष्यात जगताय? कुठल्या भ्रमात आयुष्य जगताय? यंत्रासारखं आयुष्य जगू नका. माणसं मेल्यावर आपल्याला दुःख होऊ नये. बर, हा दुखवट्याचा कार्यक्रम आहे नाही. वर्ष श्राद्ध म्हणजे काय दिखाव्याचा कार्यक्रम नाही. हा
दुखवट आहे, दुःख आहे, त्या परिवाराचं दुःख कोणीतरी तुम्हाला जीव तोडून सांगते, तुम्ही असं मोबाईल नेमकं काय बघत असाल? नका एवढं भ्रमिष्ट आयुष्य जगू नका, एवढं यांत्रिक आयुष्य जगू नका. माणूस म्हणून जन्माला घातलंय. अरे यांत्रिकच आयुष्य जगायचं असतं तर देवाने यंत्रच बनवलं असतं तुम्हाला. हाडामासाच माणूस बनवलंय. आपली माणसं जपा. माणसं श्राद्धाच्या कीर्तनाला आल्यानंतर प्रचंड भावनिक होतात. तेवढ्यापुरती त्यांना प्रचंड वाटतं बुवा सांगतोय ते खरं आहे, बुवा सांगतोय ते खरं आहे. बोलत नाहीत ह्यातल्या. मी आल्यापासून मोजलंय 5 जणी सासू बरोबर बोलत नाहीत. काय सांगाल तुम्ही त्यांना? कुठला परमार्थ सांगाल? बरं एकादशी आहे आज त्यांची, कार्तिकी. भाकरी खाणार नाहीत दिवसभर. त्या नवरात्रीचे उपवास केलते देवी प्रसन्न व्हावी म्हणून. ज्या घरात सासू नाराज असते त्या घरात कुठलीच देवी पाऊल ठेवत नाही. म्हणजे तर आई नाराज आहे तिथं कुठली देवी येईल असं तुम्हाला वाटतं? नका जास्त वैर करून जगू नका. वैराने जगायचे दिवसच राहिले नाहीत. बरं कुणाबद्दल बोलू? भाऊंचं आयुष्य बघा. पेपर वाचता वाचता जर माणूस आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याला जात असेल, काय तुमची माझी अपेक्षा, काय तुमची माझी तरी शाश्वती आहे? कदाचित आसमंतात उगवलेला सूर्य माझ्या आयुष्यातला आजचा शेवटचा सूर्य असेल. कदाचित माझं हे आयुष्यातलं शेवटचं कीर्तन असेल. म्हणून प्रत्येक क्षण आयुष्यातला शेवटचा म्हणून चांगलाच जगण्याचा प्रयत्न करा. सासू असाल तर थोडं माफ करा, आणि सून असाल तर थोडं सहन करा. चांगले प्रपंच करा. तुम्ही दोघे हसतमुखाने जगला की मग ही माणसं स्वतःचं कर्तृत्व करतात. ज्या घरात सासू सुनांचे वाद होतात त्या घरात कर्तबगार पुरुष कधीच जन्माला येऊ शकत नाही. त्या घरातला पुरुष कधीच कर्तृत्व करू शकत नाही. कधीही बघा, जुनी जाणती माणसं म्हणून गेलेत कोणीतरी. आता ते मराठीतच सांगितलं पाहिजे, पण ते रचतानाच इंग्लिशमध्ये रचलंय म्हणून सांगावं लागतं. बिहाइंड ऑफ एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर इज अ वुमन. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक कर्तबगार स्त्री उभा असते. बहुतेक ती कधीतरी आई म्हणून उभा असते, कधीतरी पत्नी म्हणून उभा असते. दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडा. नका भ्रमिष्ठ आयुष्य जगू. खूप चांगलं आयुष्य भगवंताने दिले. तुकोबरायांच्या सासऱ्याची आबाजी पंत गळव्यांची प्रेत यात्रा निघाली. 4 माणसं खांदेकरी, 3 भावकीतले, एक पाहुणा म्हणून स्वतः तुकोबरायांनी खांदा दिला आणि प्रेत यात्रा 20व्यापर्यंत पोहोचली. बरं काय शब्द आहे 20वा? तुम्ही माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं खूप मोठे आहात बाबा. 20वा खरं कोणाला हो? पाटणवाडीला मी कीर्तनाला आलतो, बहुतेक त्या दिवशी सुद्धा तुम्हीच कीर्तनात विना घेऊन उभा होता. 20वा कोणाला? माणसं म्हणली प्रेताला. खरंच त्याला 20वा? त्याला कुठला आला 20वा? त्याला टोचलं तरी टोचत नाही, मारलं तरी लागत नाही. त्याला कुठला आला 20वा? 20वा खांदेकरांना. तो खूप लांब निघून गेलाय. आता निश्चिंतीने पावलं 20वा. कुंटली धावा तृष्णेच्या. खांदेकरांना 20वा. बहुतेक 20व्याला पाठीमागले खांदेकरी पुढे येतात आणि पुढले खांदेकरी पाठीमाग. आतापर्यंत तुकोबा माग होते, ते पुढे आले आणि तेवढ्या गर्दीत जे जण बघितलं तुकोबा पुढे आले, धावत आले. तुकोबारायांना आडवूनच उभा राहिली आणि म्हणले पोरीनं बापाची प्रेत यात्रा थांबवली. तिला माहित नाही काय प्रेत यात्रेला आडवं जायचं नसतं ते. अशी उभा राहिली. मालक माहिती आहे मला, ज्या यमानं माझा बाप मारलाय तो यम तुमचं नाव घेतलं तरी घाबरतो. तुकाराम नाम घेता का प्रेम. ज्या काळानं माझा बाप मारलाय तो काळ रोज येतून तुम्हाला सलाम करतो. काळ गुलाम सलाम करी तुक्या घरी राबत असे मालक पाया पडते. आजपासून मरेपर्यंत सुत्रीचा सडा मागायची नाही. माझी एक इच्छा फक्त पूर्ण करा. त्या यमाला सांगून, त्या काळाला सांगून माझा मेलेला बाप तेवढा मला जिवंत. त्यावेळी तुकोबाने जिजाची समजूत काढली. नुसती जिजाची नाही, या परिवारातल्या जयश्री ताईची, तारा ताईची, सिंधू ताईची, आशा ताईची, अक्षदा ताईची, सगळ्यांची समजूत काढली. कदाचित तुकोबा त्यावेळी बोलून गेले, लेकरांनो आपल्याला वाटतं आपला बाप आपल्या जवळ असावा, आपल्या मर्जीने होत नाही ते. असं जर मेलेला बाप माघारी आणता आला असता तर प्रभू रामचंद्राने राजा दशरथ आणला असता. ज्ञानोबरायांनी विठ्ठलपंत कुलकर्णी माघारी आणले असते. लेकरांनो किती समजून सांगू. अरे ऊसाची साखर असते, साखरेचा पण ऊस नाही. दुधाचं तूप असतं,
तुपाचा पुन्हा दूध नाही. उगवला मावळणार निश्चित, फुल बहरलं कोमेजणार निश्चित, वेली कितीही सुगंधी असली तरी सुकून जाणार हे निश्चित. वाटतं तुम्हाला मला बाप आपल्या जवळ असावा, त्यांनी हाक मारावी, तो बाप बोलावा, 2 शब्द त्या बापाने आपल्याशी सदैव बोलावं. वर्ष झालं, मोबाईल मधला नंबर तसाच, पण भाऊंचा अजून फोन नाही. त्यावेळी लक्षात ठेवायचं, आपल्या मर्जीनं दुनिया चालत नसते. एकदा का एखादी गोष्ट त्या विटेवरच्या काळ्या देवाच्या मनात आली, आले देवा जिचा मैना, आले देवा जिचा मैना, आले देवाजीचा मना, आले देवाजीचा मना, हे आले देवा जिचा मैना, आले देवा जिचा मैना, आले देवाजीचा मना, आले देवाजीचा मना. हे तेथे कोणाचे चाले ना, तेथे कोणाचे चाले ना, आले देवाजीचा मैना, आले देवाजीचा मैना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, आले देवाजीचा मना, आले देवाजीचा मना. आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना. हरिश्चंद्र ताराराणी वाहिडोंबा घरी पाणी, पांडवांचा सहाय्यकारी, राज्यावरून केले दुरी. महाराज हे सगळं मान्य, फक्त ज्या देवाच्या मनात आल्यानंतर कोणाचं काही चालत नाही त्या देवाचं नाव विठोबा रखुमाई. हार घालण्यासाठी समोर या. केले दुरी. धावत्या वेगामध्ये स्पष्टीकरणासहित उच्चारासहित अभंगाच्या 3 चरणाचा अर्थ सांगून झाला. मला दिलेली वेळ संपून तब्बल 15 मिनिटं जास्त झाली. अतिशय नम्रतापूर्वक या समस्त विरकर परिवाराने ही सेवा माझ्यासारख्या पामराकडे दिली, त्याबद्दल समस्त परिवाराचा आभार मानतो. पाठीमागल्या काही दिवसापूर्वी सन्मान्य अक्षदाताईंनी संपर्क केला आणि त्यांनी संपर्क करून ही सेवा माझ्यासारख्या पामराकडे दिली, त्याबद्दल ताई तुमच्यासहित सबंध परिवाराचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. बहुतेक त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी धुळदेवला कीर्तन केलं पारायणातलं, तिथं कोळेकर पाहुणे आले, त्यांनी संपर्क केला. सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. सगळ्यांचं मनापासून आभार मानत असताना सेवेसाठी उपस्थित असणारे तुम्ही सगळे वैष्णव, ज्येष्ठ वैष्णव श्रेष्ठ सन्मान्य गौतम आबा माने यांच्यासहित उपस्थित सगळी मान्यवर तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होत असताना, महाराज तुम्ही आज विनेकरी म्हणून उपस्थित आहात. खरं तर ह्याच्या अगोदर 1-2 वेळा तुम्ही उपस्थित होता. निश्चित तुमच्यासारखी माणसं कीर्तनात असले की आम्हाला बोलू वाटतं. मनापासून तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. गायन क्षेत्रातले 2 दिग्गज नावं सन्मान्य दीपक महाराज, सन्मान्य माऊली महाराज, दोघांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. मृदंग क्षेत्रातलं मोठं नाव सन्मान्य मारुती महाराज, तुमचं मनापासून आभार मानतो. तुमचं मनापासून आभार मानत असताना सिस्टमवाले दादा तुम्ही अतिशय गोड साऊंड सिस्टम लावली, त्याबद्दल तुमच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. त्याचवेळी सेवेसाठी उपस्थित असणारी ही लहान लहान लेकरं, अशी जवळपास 100 लेकरं माझ्याकडे शालेय शिक्षण, वारकरी शिक्षण घेत आहेत. आता ह्या ड्रेसवरून तुम्हाला वाटायचं नाही, पण मी स्वतः शिक्षक आहे. माझी मिसेस MSc BEd मॅथ आहे. आम्ही दोघंही शालेय शिक्षण, वारकरी शिक्षण या गोष्टी ह्या पोरांना देण्याचा प्रयत्न करतो. आई वडील नसलेली पण पोरं माझ्याकडे शिक्षण घेत आहेत. प्रामाणिकपणे त्यांची सेवा करतोय. अशा सगळ्या लेकरांची सेवा करीत असताना आज सुट्टीचे दिवस चालू असताना सुद्धा ही लेकरं त्यांच्या घरून ह्या सेवेसाठी इथपर्यंत उपस्थित राहिली. आता तुमच्यासारख्याने विचारलं असतं, मारुती बुवा सगळ्यांची गोळा करून आणली, तुमचं कुठं आहे म्हणून आणलंय, नाही तर काय ते कीर्तनाला यावं एवढं त्याचं वय नाही. एक 5-6 वर्षाचं लेकरू आहे, पण आपलं 2 तास कीर्तनात टाळ घेऊन उभा राहतं. आणि आबा त्याला आणायचं म्हणजे एवढ्यासाठी की बाबा त्याला कळावं आपला बाप काय करतोय, म्हणून फक्त आपलं सोबत असतंय ते, नाही का. अतिशय मनापासून त्याच्या सहित सगळ्या लेकरांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. सगळ्यांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होत असतानाच ज्यांनी आजच्या कार्यक्रमाचं सबंध चित्रीकरण केलं,
यूट्यूब क्षेत्रामध्ये खूप कमी दिवसात खूप लोकप्रिय झालेलं नाव राजमुद्रा यूट्यूब चॅनल. त्या राजमुद्रा यूट्यूब चॅनलचे सर्वेसर्वा आमचे परममित्र सन्माननीय सहदेवजी भराटे महाराज, अतिशय मनापासून तुमचा आभार मानतो. या क्षेत्रात तुम्ही मारलेली उंच भरारी आम्हा सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे. आम्हा सगळ्यांना तुमचा सार्थ अभिमान वाटतो. निश्चित पांडुरंगाच्या आशीर्वादानं आज आहे याच्यापेक्षा उंच नाव होईल आणि व्हावं अशी अपेक्षा पांडुरंगाकडे व्यक्त करतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित, बाकी काही नाही. परिवारानं फक्त त्या आईची सेवा करावी. आईची सेवा करत असताना तिचे आशीर्वाद घ्यावेत आणि जे होतं ते उघड्या डोळ्याने बघावं. तुका म्हणे उगेचे राहा, होईल ते सहज. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.